नमस्कार सर्वांना. मी पूनम. मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता गौरी गणपतीचा सण झाला आणि आता लवकरच घटस्थापना येते. तर पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना कशी करायची, घटस्थापना कधी येते आणि त्याला कोणते मंत्र म्हणायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आवडला तर लाईकही करा. यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होते आणि 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. नवरात्री म्हणजे काय असतं, तर या नवरात्रीच्या दिवसात आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची प्रत्येक दिवशी मनापासून सेवा करत असतो. आपल्या महाराष्ट्रात शक्यतो प्रत्येकाच्या घरात दुर्गा माता बसवली जाते असं नाही, पण घटस्थापना ही प्रत्येकाच्या घरात होत असते. घटस्थापना म्हणजे काय असतं, तर एक देवीचंच रूप असतं की जिची आपण 9 दिवस मनापासून सेवा करायची असते. घटस्थापना करताना 7 प्रकारचे धान्य वापरली जातात आणि हे धान्य 9 दिवसात जितक्या प्रमाणात उगवलं जातं तेवढं धन समृद्धी आपल्या घरात येत असते असं महत्त्व आहे. तर यावर्षी घटस्थापना कशी करायची, चला तर आपण बघूयात. नवरात्री हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा स्थितीला सुरू होतो आणि तो नवमीला संपतो. त्यानंतर दसरा साजरा केला जातो. त्या दिवशी आपल्याला घटस्थापनेचं विसर्जन करायचं असतं. या 9 दिवसात आपल्याला शक्य तेवढी माता भगवतीची सेवा करायची असते. त्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ, दुर्गा मंत्र, दुर्गा चालिसा असे खूप साऱ्या सेवा आपण या 9 दिवसात करत असतो आणि माता भगवतीला प्रसन्न करून घ्यायचं काम करत असतो. कारण कसं असतं माहिती आहे का, या 9 दिवसात दुर्गा तत्व किंवा आपण याला देवी तत्व म्हणू शकतो. हे 9 दिवस पृथ्वीवरती जागृत स्वरूपात असतं. त्यामुळं आपण या 9 दिवसात जी काही सेवा करू ती माता भगवतीपर्यंत मनापासून पोहोचत असते. त्यासाठीच आपल्याला घटस्थापना किंवा दुर्गा मातेची मनापासून पूजा, मनापासून भक्ती करायची असते. या सेवेत अगदी मंत्र, तंत्र उच्चारले गेलेच पाहिजेत किंवा त्याचं पठण केलंच पाहिजे असं काहीही नाही. फक्त तुमचं मन शुद्ध पाहिजे, तुमची भावना सच्ची पाहिजे. तुम्ही जेवढ्या खुल्या मनानं, जेवढ्या आत्मीयतेनं देवाची सेवा कराल ना, तेवढी ती देवीपर्यंत पोहोचत असते. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर घटस्थापनेसाठी आपल्याला रानातूनच माती घ्यायची आहे, जी काळी माती असते ती. त्याला कुठं-कुठं वावरी असंही म्हटलं जातं. तर ही माती स्वच्छ चाळून घ्यायची आहे. आता पावसाचे दिवस आहेत, थोडीशी माती ओली असते, तर ती तुम्ही घेऊन घरातच वाऱ्यावरती, फॅनवरती सुकवू शकता. त्याच्यानंतर अशी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आणि जेव्हा आपल्याला घट बसवायचे असतात, तेव्हा एक ताट घ्यायचं, त्याच्यावरती एक पत्रावळी ठेवायची आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने माती ठेवून घ्यायची आणि आपण जो घट आणलेला असतो ना, तर तो घट त्याच्यावरती ठेवून घ्यायचा. त्या घटावरती मध्यभागी एक स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या कडेला 5 हळदी-कुंकवाची बोटे उमटवायची असतात. त्याच्यानंतर 7 प्रकारची धान्य ही आपल्याला आता त्या मातीमध्ये रुजवायची असतात. तर मी काय केलंय, पहिल्यांदा एक छोटासा मातीचा थर दिलाय, त्याच्यावरती आपला हा घट ठेवलाय आणि ही 7 प्रकारची धान्य जी मी घेतलीत, गहू, मका, हरभरा, जवस, खपली, मटकी, मूग किंवा ज्वारी, ही 7 प्रकारची धान्य तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला 9 प्रकारची धान्य मिळाली तर ती 9 प्रकारची धान्य ही तुम्ही घेऊ शकता. तर ती अशा पद्धतीनं टाकून घ्यायची, त्याच्यावरती पुन्हा एक मातीचा थर द्यायचा, म्हणजे जो घट आहे तो हलणार नाही आणि नंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा अशा पद्धतीनं धान्य पेरून घ्यायचं. ही खपली आहे ती मी बघा कशा पद्धतीने लावते. ज्याचं टोक असतं ना ते वरती करायचं आणि बाकीचा भाग आहे तो खाली खोवून द्यायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही अशी खपली पेरून घेऊ शकता. त्याच्यानंतर मका घ्यायचा आणि मक्याचाही जो पांढरा भाग असतो ना, तर तो वरती करायचा आणि जो लाल भाग असतो तो खाली करायचा आणि तोही व्यवस्थित पेरून द्यायचा. म्हणजे धान्य अगदी व्यवस्थित उगवतं. त्याच्यावरती तुम्ही पुन्हा एक मातीचा थर द्यायचा आणि जे राहिलेलं धान्य आहे तेही धान्य सगळं एकसारखं सगळीकडे पसरवून द्यायचं. अगदी जवळ-जवळही नाही लावायचं, कारण ते उगवताना पुन्हा व्यवस्थित उगवत नाही म्हणून. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे 2-3 थर देऊन त्याच्यामध्ये घट बसवून घ्यायचा आहे आणि आता त्या घटामध्ये पाणी ओतायचं.
घटामध्ये पाणी ओतल्यानंतर जे राहिलेलं पाणी असतं ना, तर ते थोडं-थोडं त्या मातीवरती शिंपडायचं. अगदी जास्तही नाही शिंपडायचं. माती खूप ओली झाली तर ते धान्य कुजू शकतं आणि ते व्यवस्थित उगवून येत नाही. तर अशा पद्धतीनं घटामध्ये पाणी ओतल्यानंतर त्याच्यात हळद, कुंकू, अक्षदा, ₹1 नाणं आणि सुपारी टाकून द्यायची. एक फूल टाकायचं आणि त्याच्यावरती 5 नागवेलीची पानं म्हणजे आपण विड्याची पानं म्हणतो ना, तर ती 5 पानं ठेवून द्यायची. जर तुमच्याकडे ती पानं उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही आंब्याची 5 पानं ठेवली तरी चालतात. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आणि त्या नारळाचीही पूजा करून घ्यायची असते. काही ठिकाणी नारळ ठेवत नाहीत, पण आमच्या इकडं ठेवतात. तुमच्या घरी ज्या पद्धतीनं प्रथा असेल त्या पद्धतीनं तुम्ही घटाची स्थापना करू शकता. कोणत्याही देवाची स्थापना करताना आपल्याला त्यांना तांदळावरती स्थापन करायचं असतं. तर एका विड्याच्या पानावरती तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती तुम्ही गणपतीची स्थापना करायची. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षता लावायची आणि त्यांची पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर आणखी 2 पाण्याचे विडे ठेवायचे. ते कशासाठी? तर तुमच्या कुलदैवताचा टाक आणि कुलदैवत जे आहे त्याचा टाक, त्याची तुम्ही पूजा करू शकता. तर कसं असतं, काहींच्या घरी टाक असतात, काहींच्या घरी नसतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही सुपारीचं पूजन केलं तरी चालून जातं. पण गणपती बाप्पा, कुलदैवत आणि कुलदेवता या तिघांनाही आपल्याला विड्याच्या पानावरती पूजायचं असतं. कुलदैवताला हळदी-कुंकू अर्पण करायचं, कुलदैवताला गुलाल, जर ज्योतिबा असेल तर गुलाल, नाहीतर खंडोबा असेल तर भंडारा व्हायचा. गणपती बाप्पांनाही व्यवस्थित अष्टगंध व्हायचा, अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची आणि त्यांची मनोभावे पूजा करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नवरात्रीच्या दिवसात ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी आपण घरातल्या देवांची पूजा करताना त्या देवांची पूजा ही विड्याच्या पानावरती करायची असते. कारण त्याच्यानंतर 9 दिवस आपण देवाची पूजा करत नाही. फक्त एखादं फूल घेऊन त्याच्यावरती पाणी शिंपडतो आणि फक्त धूप, दीप, अगरबत्ती लावत असतो. त्यामुळं लक्षात ठेवा की घरातल्या देवांची पूजा ही विड्याच्या पानावरतीच करायची असते. आणि त्याच्यानंतर आपण जो घट बसवून घेतला आहे ना, हा त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. त्याला फुलांनी, पानांनी व्यवस्थित सजवून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही जो नारळ आहे त्याचीही हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची. आणि नमस्कार करायचा आणि तुमच्या मनात जे काही आहे ते आपल्या देवाला सांगायचं आणि म्हणायचं, हे बघा, माझ्याकडून जी काही सेवा होते ती मी अगदी मनापासून केली. माझ्याकडून या पूजेत काही चूक झाली असेल तर माफ करा आणि माझ्या घरात धन, धान्य, सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य सगळं काही नांदू द्या. आणखी एक गोष्ट जी करायची असते, ती 9 दिवस 9 माळा घटाला अर्पण करायच्या असतात. त्या 9 माळा म्हणजे काय? पहिल्या दिवशी आपल्याकडं जी काही विड्याची पानं असतात, ती 9 पानं घ्यायची. ती एका दोऱ्यात अशा पद्धतीने व्यवस्थित ओवून घ्यायची आणि ती माळ अशी घटावरती सोडायची असते आणि वरती एका ठिकाणी बांधायची असते. पहिल्या दिवशी हा विड्याच्या पानांचा मान असतो, म्हणून पहिल्या दिवशीची माळ ही विड्याच्या पानांची असते. त्याच्यानंतर तुम्ही 9 दिवस 9 प्रकारच्या फुलांच्या जे काही तुम्हाला मिळेल त्याच्या माळा तुम्ही घटाला लावू शकता. आपण जे धान्य पेरलेलं आहे त्याच्यावरतीही दररोज थोडं थोडं पाणी शिंपडायचं असतं. अगदीही जास्त पाणी शिंपडायचं नाही, कारण त्याच्यामुळं धान्य कुजू शकतं आणि घटातलं पाणी हे पाझरून माती ही ऑलरेडी ओली होत असते. त्यामुळं अगदी थोड्या थोड्या प्रमाणात 9 दिवस त्याच्यावरती पाणी शिंपडायचं. फुलांनी पाणी वाहायचं देवाला. दररोज धूप, दीप, अगरबत्ती लावायची आणि मनापासून नमस्कार करायचा. अशा पद्धतीनं आपण अगदी साध्या पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करायची आहे. यावेळी अगदी मंत्र, स्तोत्र म्हटलेच गेले पाहिजेत असंही काही नसतं. कारण संस्कृत शब्द प्रत्येकालाच उच्चारता येतात असं नाही आणि या 9 दिवसात संस्कृत शब्द जर आपण उच्चारले गेले तर ते चुकीचे होऊ नयेत याची मनापासून काळजी घ्यायची असते. या 9 दिवसात खूप लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात. दुर्गा चालिसा, दुर्गा मंत्र हे सगळं उच्चारण केलं जातं आणि माता भगवतीला प्रसन्न करून घेतलं जातं. तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं धूप दीप लावून अशी साधी पूजा केली आणि मनापासून देवाला आवाज जरी दिला तरी देवी आपल्याला नक्कीच प्रसन्न होते. कारण या 9 दिवसात देवी तत्व हे पृथ्वीवरती जागृत स्वरूपात असतं आणि हेच सत्य आहे. 9 दिवस देवीची मनापासून सेवा केल्यानंतर
माता भगवतीला आमच्याकडे तर धपाट्याचा नैवेद्य केला जातो. धपाटी, दही, उसळ, वडी या प्रकारचा नैवेद्य करून तो देवीला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडला जातो. अशा पद्धतीने तुम्हीही घटस्थापना करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.